नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूया तर सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत शोककळा पसरली आहे। आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्यभरातून हजारो नागरिक, कार्यकर्ते, नेते आणि समर्थक उपस्थित होते। जनसागराच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला। दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील नेतृत्व आणि रिक्त झालेल्या पदांबाबत चर्चांना उधाण आले आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे। अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात यावं अशी अप्रत्यक्ष मागणी झिरवळ यांनी केली। सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं। दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आल्या आहेत, वेगळं राहून चालणार नाही असं झिरवळ यांनी म्हटलं आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सर्वांचे लक्ष आता एनसीपीच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे। दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील की नाही हा सर्वात मोठा महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा ठरला आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत स्पष्ट मत मांडले। महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असे अजित पवार म्हणाले होते। त्यानुसार बैठकाही झाल्या। अजित पवारांनी यापूर्वी एका जाहीर सभेत अप्रत्यक्षपणे असा संदेश दिला होता की दोन्ही गट एकत्र येऊ शकतात आणि त्यांनी या चर्चांना पाठिंबा दिला होता। पुढील काळात सुनेत्रा पवार यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होऊ शकते, परंतु संघटनात्मक आणि थेट राजकीय अनुभव कमी असल्यामुळे ही प्रक्रिया पक्षासाठी आव्हानात्मक ठरू शकते। तसेच मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडेही नेतृत्वाची संपूर्ण जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव कमी असल्याचे बोलले जाते। दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अजूनही असली तरी शरद पवार आणि भाजप युतीसाठी तयार असतील तरच काही नेते त्यांना साथ देतील अशी परिस्थिती दिसून येते। बारामती विमानतळाजवळ काल झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला। ही घटना राज्यासाठी मोठा धक्का असून केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने तातडीने 3 सदस्यीय तपास समिती नेमली आहे। AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो टीमसह DGCAचे 3 सदस्य अपघातस्थळी पोहोचले आहेत। अजित पवार हे लिअरजेट 45 विमानातून प्रवास करत होते। अपघातस्थळी AAIBच्या डायरेक्टर जनरल नेहा यांनी पाहणी केली आहे। अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यावरून अपघाताचे नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे। मंत्रालयाने स्पष्ट केले की तपास विस्तृत, पारदर्शक आणि कालमर्यादेत पार पडणं ही सर्वोच्च प्राधान्य असेल। फॉरेन्सिक प्रक्रिया ही सुरू झाली असून ढिगारा ताब्यात घेणे, पुरावे गोळा करणे, एअरफ्रेम, इंजिन लॉगबुक, देखभाल रेकॉर्ड, विमानातील कागदपत्र आणि क्रूचे प्रमाणपत्र यांचा तपास सुरू आहे। बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लाखो कार्यकर्ते सहित यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। अजितदादा अमर रहेच्या घोषणांमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांनी अश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केले। अजित पवार यांचे पार्थिव पहाटे बारामती मेडिकल कॉलेजमधून काटेवाडी येथील निवासस्थानी नेण्यात आले होते। अखेरचे दर्शन घेण्यासाठी लाखो बारामतीकरांनी गर्दी केली होती। हजारोंच्या जमावात अनेक जणांचे अश्रू अनावर झाले होते। काटेवाडीत आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांचं अखेरचं दर्शन एकदा तरी मिळावं यासाठी लाखो बारामतीकरांनी गर्दी केली होती। हजारोंचा जमाव त्यांच्या घराबाहेर जमला होता। कित्येक लोक अक्षरशः रडत होते। सर्वसामान्य बारामतीकरांसोबत राज्याच्या विविध भागांतून दादांचे चाहते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे आले होते। त्यांना अश्रूंचा बांध रोखता आला नाही। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे। बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सकाळपासून शोकमय वातावरण आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने आले होते। अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। राज्यातील सर्व राजकीय आणि शासकीय कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत। नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत। महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते असे मत व्यक्त केले जात आहे। संपूर्ण राज्यातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे।
अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये त्यांना श्रद्धांजली देणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या आहेत। यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे। राऊत म्हणाले की पानभर जाहिराती देण्याने काही साध्य होणार नाही, तर खरा आदर म्हणजे भाजपने अजित पवारांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत। राऊत यांच्या टीकेनंतर आता भाजपकडून काय प्रत्युत्तर येईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।